लागणारं साहित्य एकदम मोजकं आहे आणि सगळं असं हिरवं हिरवं आहे. काय लागणार आहे आता? आधी आपण हे घेऊया मटर, यात कोथिंबीर मिक्स करूया, अजून ग्रीन कलर आणि टेस्ट दोन्ही ऍड करायला पूर्ण टाकून द्या. बरं. यात जिरं, हिरवी मिरची आणि आलं लसूण पेस्ट. याला मिक्सरमध्ये आपण ग्राइंड करून घेऊया. थोडं दरदरीत करायचं, एकदम फाईन पेस्ट. हां, जाडसर, थोडं असं फाईन पेस्ट नाही करायची. ओके, म्हणजे अगदी बारीकशी पेस्ट नाही करायची, थोडंसं जाडसर ठेवायचंय. आपण हे वाटून घेऊयात आणि मग बोलूयात पुढच्या कृतीकडे. ग्रीन पीस फ्लिटरसाठी लागणार हे वाटण आपण तयार करून घेतलं आणि ठरल्याप्रमाणे थोडंसं जाडसर वाटलंय. हो. पुढे यात आता आपल्याला हे मिक्स करायचं, बेसन, कांदा वगैरे. मोठा बाउल घेऊया, म्हणजे मिक्स करायला आपल्याला सोपं पडेल. बाय द टाइम आधी गॅस ऑन करून देते मी, म्हणजे गरम होईल आपलं पात्र. आपण याच्यात बेसन, बरं किती लागणार सांगा. हां, थोडा 1 चम्मच अजून. तर कांदा टाकूया. बरं. आता हिंग आणि मीठ चवीसाठी. ओके, आता काय? आता याला छान मिक्स करून घ्यायचं. हां, आणि थोडं थिक वाटलं तर पाणी घालूया. पाणी ऍड करायचं. बरं. थोडं पाणी घालतोय मी यात. बरं. थोडं घट्ट वाटतंय. ग्रीन पीस फ्लिटर्स असा आपण हा पदार्थ करतोय, मस्तपैकी छान हेल्दी असणार आहे. ह्याच्यामध्ये आपण अजून हिरव्या भाज्या ऍड करू शकतो जर आपल्याला हवं असेल तर. कांद्याची पात, बरंच काय तुम्हाला जे आवडत असेल ते. बरं, आप्पे पात्रामध्ये आपण जे तेल सोडतो ते ह्याच्यात सोडायचं ना, मग आपण ते करून घेऊया. झालंय वाटतं गरम पात्र. गरम झालंय. वा, ग्रीन पीस फ्लिटर्स आम्ही ते सगळ्या साच्यांमध्ये व्यवस्थित भरून घेतलेले आहेत. आता आपण झाकण ठेवूया. सिमवर याला छान होऊ देऊयात. किती वेळ लागेल याला? 5-10 मिनिटं लागतील. हो. बरं, आपल्याला ते दोन्ही बाजूनी करून घ्यायचं ना. दोन्ही बाजूने एका साइडने थोडे झाले की पलटवून घ्यायचे. चला, आम्ही हे सगळं करून घेतो, प्लेटमध्ये छान सर्व करतो. तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. ग्रीन पीस फ्रिटर्स करण्यासाठी लागणारं साहित्य: मटार, कांदा, आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर, बेसन, जिरं, मिरची, मीठ आणि हिंग. कृती: एका काचेच्या भांड्यामध्ये मटार, कोथिंबीर, जिरं, मिरची आणि आलं लसूण पेस्ट घालून मिक्सर मधून जाडसर वाटून घ्यावं. एका काचेच्या भांड्यामध्ये बेसन, कांदा, हिंग, मीठ आणि पाणी घालून सर्व एकत्र करून घ्यावं. आप्पे पात्रामध्ये तेल गरम करून त्यामध्ये तयार मिश्रण घालून फ्रिटर्स वाफवून घ्यावेत आणि सर्व्ह करावेत.